नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 22 श्री गणेशाय नमः. उपरिचर वसू व मैनाकिनी ही दोघेजण तिच्या प्रसादात गेली. वसू तिला सांगू लागला, मैनाकिनी, शोक करू नकोस. या जगात सर्वच क्षणिक आहे. तू कशासाठी रडतेस? तू कोण? मच्छिंद्र कोण? तू इथे का आलीस? मच्छिंद्राचा व तुझा सहवास झाला हा योगायोग. तू आपल्या हिताचा विचार कर की. तू जेथून आलीस तेथेच चल. सिंहलद्वीपात चल. 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ तुला भेटेल. मीननाथ भेटेल. गोरक्षनाथ भेटेल. इंद्र एक मोठा यज्ञ करील. तेव्हा सिंहलद्वीपात तिन्ही देव, चंद्र व सूर्य व नवनाथ एकत्र जमतील. ते तू पाहशील. आता शोक करू नकोस. तुझी श्रेष्ठ दासी दैरभामा आहे ना, तिला राज्यावर बसव. तिला ते पटले. मग तिने दैरभामा दासीला राणी बनविले. उपरिचर वसूबरोबर ती विमानात बसून निघाली. उपरिचर वसू तिला घेऊन गगनातून सिंहलद्वीपात गेला. त्याने तिला तिच्या मूळ ठिकाणी नेले व पुढे तोही स्वस्थानाला निघून गेला. गोरक्षनाथाने मीननाथाला आपल्या खांद्यावर घेतले. अनेक गावे फिरत ते गौडबंगाल देशात आले. तेथे आमराईजवळ मीननाथाला खांद्यावरून खाली उतरून ठेवले व त्याला जागेला वंदन करून गोरक्ष रडूच लागला. कारण मच्छिंद्राने विचारले. तेव्हा भरून आलेल्या गळ्याने गोरक्षाने म्हटले, गुरु महाराज, याच ठिकाणी कानिफाने मला तुमचा ठाव ठिकाणा सांगितला, म्हणून तर हे निदान मला पुन्हा सापडले. पुन्हा वाटेत हेलापट्टण नगर लागेल. तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्राला जालंधर, गोपीचंद राजा आणि मैनावतीची कथा सांगितली. भेटीनंतर मैनावतीने त्या तिघांचा यथासांगौरव करून 3 दिवस त्यांना ठेवून घेतले. मग ते तेथून निघाले. त्यानंतर ते जगन्नाथपुरी येथे गेले आणि पुढे इतर देश पाहत पाहत सौराष्ट्रात गेले. तेथे एका गावाच्या बाजूला ते उतरले व रात्री तिथेच वस्ती केली. सकाळी गोरक्ष व मच्छिंद्र उठले. आपली आन्हिके उरकून गोरक्ष भिक्षेला गेला. तो 4-6 घरी भिक्षा मागून परत आला. गोरक्ष आल्यावर तो त्याला म्हणाला, गोरक्षा, मीनाला तिकडे शौचाला बसवले आहे, त्याला धुवून आण. गोरक्ष गेला. पाहतो तो काय अज्ञ बालक, सर्व घाण अंगाला लडबडून घेतलेली. ते पाहून गोरक्षाचे मन फार विटले. मच्छिंद्राने त्याला नदीवर नेऊन सर्वांग निर्मळ करून आणण्यास सांगितले. गोरक्ष त्या तशाच अवस्थेतल्या मीननाथाला घेऊन नदीवर गेला. त्याने पटकन त्या पोराला उंच उचलून गरगरा फिरवले आणि खडकावर आपटले. तो तात्काळ मेला. रक्त वाहू लागले. ते प्रवाहातले मासे प्राशन करू लागले. तेव्हा गोरक्ष मनात म्हणाला, बरे झाले, कुणीतरी प्राण्यांची पोटे भरत आहेत. मग त्वचा स्वच्छ धुवून खांद्यावर टाकली आणि स्वारी परत धर्मशाळेत आली. मच्छिंद्रनाथ तेव्हा गावात गेला होता. गोरक्षाने मीननाथाची कातडी बाहेर एका बाजूला झाडाच्या फांदीवर वाळत घातली आणि जरा वेळाने मच्छिंद्रनाथ परत आला. श्रीराज्यात असताना त्याला मद्यपान करण्याची सवय लागली होती. ती पुरी करून घेण्यासाठी तो बाहेर गेला होता. परत येतो तो गोरक्ष निवांत बसलेला. गोरक्षा, मीननाथ कुठे आहे? तुम्ही त्याला स्वच्छ करून आणायला सांगितले होते ना, तो आणलाय. कुठे आहे? तो काय वाळत घातलाय. मच्छिंद्र पाहतो तो फांदीवर स्वच्छ ओली त्वचा. हाय रे गोरक्षा, तुला काय सांगितले नि तू काय केलेस तरी काय? गोरक्षाने सर्व काही सांगितले आणि मच्छिंद्राने मीननाथाच्या आठवणी काढून आक्रोश केला. गोरक्षावर तो संतापला. मीननाथाची कातडी कवटाळून त्याने पुन्हा अश्रूंनी भिजवली. त्याचे दुःख पाहून गोरक्ष म्हणाला, गुरुजी, एवढा शोक का बरं करता? बरे तर हा घ्या तुमचा मुलगा. असे म्हणून त्याने संजीवनी मंत्राने भस्मावर जप करून ते भस्म त्या कातडीवर टाकले. तो काय बाबा बाबा असे ओरडत मीननाथाने मच्छिंद्रांच्या गळ्यात मिठी मारली. मच्छिंद्राने त्याला आनंदाने पुन्हा अश्रूंनी न्हाऊ घातले. गोरक्ष म्हणाला, गुरुजी, तुम्ही संजीवनीने त्याला स्वतः जिवंत करू शकला असता. मग उगीच मोहाने रडत का बसलात? तुम्ही विरक्त, तुम्ही आत्मज्ञानी, तुम्हाला माहीत आहे ना, मीननाथ हे नाव, त्याचा देह हे आभास आहे. तो अविनाशी आत्माच आहे. त्याला मरण कसे येणार?
मग तुम्हाला रडायचे काय कारण? मच्छिंद्र म्हणाला, अरे गोरक्षा, आता कुठे तू या माया ममता पार करून हंस पदवीपर्यंत पोहोचला आहेस. मीननाथ हा भास आहे हे खरे आहे ना? अरे मायेच्या क्षेत्रात सर्व नाटकच. माझे रडणे हा सगळा भासच. मी रडण्याचे काय कारण तुला शिकवायला. मी मीननाथाला निर्मळ करून आणण्यास तुला सांगितले. ते तू बरोबर केलेस. पण पहा गंमत, तुला त्याची विष्ठा पाहून वाईट वाटले. ती वृत्ती तरी का उठली? मीननाथाला मारण्याचे कर्म, माशांना रक्तमांस खाऊ घालून मोठे परोपकार काम करतो असे मानणे, हे सगळे तरी काय? माझ्या रडण्यासारखे मायेच्या क्षेत्रातले क्षणिक खोटे, तीही सगळी भ्रांतीच. तेव्हा सर्व शरीरधर्मच खोटे आहे ते ओळख. गोरक्ष थरथरला. आपली चूक त्याच्या लक्षात आली. मच्छिंद्र मैनाकिनीच्या राज्यात राहिला तो केवळ मारुतीला वचनातून सोडवण्यासाठीच. त्याचे आपले काम तेथे काहीच नव्हते. ऐकून आणि आपण मात्र गुरुला मायेच्या बंधनातून सोडतो असा विचार करून सूक्ष्म गर्व केला. असे अनेक विचार करून तो मच्छिंद्रांच्या पाया पडला. त्याने त्या गुरूंची क्षमा मागितली. मच्छिंद्र म्हणाला, गोरक्षा, मी पण तुझी कसोटीच पाहिली. आता कशाच्याही वाईट वाटून घेऊ नकोस. त्यानंतर ते दोघे पुढील यात्रेस निघाले. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 22 संपूर्ण.